शिवसेना भाजप युतीचा प्रचार शुभारंभ करवीर नगरी कोल्हापूरमधून आज होणार आहे। कोल्हापूर शहरातल्या तपोवन मैदानावर हा प्रचार शुभारंभ होणार असून त्याची जोरदार तयारी या मैदानावर सध्या सुरू आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह राज्यातील महायुतीचे दिग्गज नेते या महामेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणामध्ये विरोधकांचा कसा समाचार घेतला जाणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। एक नजर टाकूयात या प्रचार सभेवर कशी असेल। उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे मुंबईहून कोल्हापूरकडे सकाळी 11:30 वाजता निघणार आहे, तर 12:30 वाजता मुंबईहून बेळगावला विशेष विमानाने ते रवाना होते। बेळगाव विमानतळावरून कोल्हापूर शहराकडे ते निघणार आहेत, तर 3:30 वाजता उद्धव ठाकरेंचं कोल्हापुरात आगमन होईल। 3:30 वाजता हॉटेल सयाजीवर शिवसेना नेत्यांशी चर्चा केली जाईल। 4:15 कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांचं आगमन होणार आहे। 4:30 वाजता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री अंबाबाईच्या दर्शनाला जातील। त्यानंतर 5 वाजता प्रतापराव जाधव यांच्या घरी चहापान होणार आहे। त्यानंतर 5:45 महायुतीच्या नेत्यांसोबत हॉटेल सयाजीवर चर्चा होईल। त्यानंतर संध्याकाळी 6:45 महायुतीच्या नेत्यांचं तपोवन मैदानावर आगमन होईल। 5 वाजता सभास्थळी सांस्कृतिक कार्यक्रम जागो हिंदुस्थानचं आयोजन होईल आणि त्याची सुरुवात होईल। तर संध्याकाळी 6:30 वाजता महायुतीच्या महासभेला सुरुवात होणार आहे। त्याचबरोबर 6:30 वाजता सरकारी विकास कामांची माहिती देणारी शॉर्ट फिल्म सुद्धा दाखवण्यात येणार आहे। आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। उदय, आपण बघतोय की आज रणशिंग फुंकलं जाणार आहे लोकसभेसाठीच्या प्रचाराचं, आणि कोल्हापूरमधून ह्या सगळ्या प्रचाराची धुळवड आहे ती शिवसेना आणि भाजप यांच्या मार्फत उडवली जाणार आहे। काय सांगशील या सभेबद्दल? संदीप, जसं आपण बघतोय की लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि पहिल्या टप्प्यातले जे उमेदवार आहेत त्यांचे अर्ज भरणे देखील प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे। एकूणच निवडणुकीचं जे नगारे आहे ते आता जोरात वाजू लागलेले आहेत। खऱ्या अर्थाने आज महायुतीचा एक महामेळावा जो आहे तो कोल्हापूरच्या करवीर नगरीमध्ये होतो आहे आणि याच ठिकाणी करवीर निवासी अंबाबाईचं दर्शन घेऊन शिवसेना आणि भाजपचे नेते हे प्रचाराचा नारळ देखील फोडणार आहेत। आपण तपोवन मैदानामध्ये आहोत। कोल्हापूर शहरातले सगळ्यात मोठं मैदान आहे आणि याच मैदानात आजची ही महासभा महायुतीची होत आहे। आपण मागच्या बाजूला बघितलं तर हे मुख्य स्टेज आहे आणि या मुख्य स्टेजवरती जर आपण नजर टाकली तर महायुतीचे सर्व प्रमुख नेते जे आहेत त्यांचे इथे मोठे बॅनर जे आहेत, होर्डिंग जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा असतील, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीतलेच घटक पक्ष रामदास आठवले, आदित्य ठाकरे यांचे देखील मोठे फोटोज लावलेले आहेत। समोर आपण बघितलं तर खूप मोठं एक स्टेज बनवलेलं ज्याच्यावरती भाजपचं निवडणूक चिन्ह कमळ आणि शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हे सर्वत्र आपल्याला दिसतं। एकूणच शिवसेना भाजपा रिपाई युतीचा हा महामेळावा असल्याचं इथे या स्टेजवरती जाहीरपणे सांगण्यात आलेलं आहे। तसंच आपण जर सभोवताली जर नजर टाकलं तर हे तपोवन मैदान जे आहे त्याची जी कॅपॅसिटी जी आहे ती जवळपास 2.5 ते 2.25 लाखांपर्यंत असल्याचं स्थानिक पोलिसांनी सांगितलेलं आहे। त्यानुसारच इथे संपूर्ण आसन व्यवस्था जी आहे ती मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे। सर्वत्र खुर्च्या ठेवण्यात आलेल्या आहेत। आज संध्याकाळी 4 नंतर इथे मोठ्या प्रमाणात शिवसेना भाजप आणि रिपाईचे कार्यकर्ते येणार आहेत। हा महामेळावा यशस्वी करण्यासाठी इथले जे स्थानिक नेते आहेत शिवसेनेचे आणि भाजपचे हे गेले 15 दिवस इथे खूप काम करत होते, त्यांनी प्रचंड मेहनत केल्याची दिसून येत आहे। आज संध्याकाळी इथे त्यांची जी ताकद आहे, एकूणच महायुतीचं जे शक्ती प्रदर्शन आहे ते ह्या महामेळाव्यात आपल्याला दिसणार आहे। आणि या महामेळाव्यात येण्यापूर्वी इथले अंबाबाईचं दर्शन जे आहे ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री हे स्वतः एकत्र घेणार आहेत। तिथूनच एक प्रकारे रणशिंग जे निवडणुकीचं ते फुंकलं जाणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या युतीच्या महामेळाव्यामध्ये पालघर आणि सातारा या 2 लोकसभा निवडणुकीची जी उमेदवार आहेत त्यांची देखील घोषणा केली जाणार आहे। त्याचबरोबर अजून सरप्राईज काहीतरी असू शकतं असं काल चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे काय नेमकं सरप्राईज असणार आहे या महायुतीच्या मेळाव्यामध्ये या संध्याकाळी आपल्याला ही महायुतीची सभा जी आहे ती सुरू झाल्यानंतर समजणार आहे। संदीप, अगदी उदय, या सगळ्याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल।